भारताच्या या विजयात सहभागी होताना थांबवता आलं नाही आणि आपण सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे। पुन्हा एकदा इंडिया 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 इंडिया। कॅमेरामन नागेश बालाजी, धोत्रे पुण्यात सुद्धा हेच चित्र पाहायला मिळतं का जिथे मुंबईत जे पाहायला मिळत आहे? कारण तिथेही मोठा उत्साह आणि या विजयानंतर एकच जल्लोष सगळ्या पुणेकरांनी केलेला आहे। आपण पाहतोय भारताने तिसऱ्या वेळेस जो आहे तो विश्वविजेता झालेला आहे आणि त्याचा जल्लोष जो आहे तो पुण्यात आपल्याला पाहायला मिळतो। ही सगळी तरुणाई आहे जी पुण्यातल्या एफ.सी. रोडवरती उतरलेली आहे आणि जल्लोष करते आहे। मोठ्या प्रमाणात तरुणी आहेत। आपण जे म्हणत होतो की त्या स्टेडियमला पणवती लागलेली आहे, ती पणवती फायनली हटली, त्यामुळे खूप जास्त हॅपी आहे। ही मॅच जिंकलं, नेक्स्ट वर्ल्ड कप पण आपल्याला जिंकणार। बघतोय की वेगवेगळे हातात झेंडे आहेत आणि अनेक तरुणी जे आहेत ते एफ.सी. रोडवरती गर्दी करून जो आहे तो या विजयाचा जल्लोष साजरा करतायत। फटाके फोडून वेगवेगळे रंग उधळून जे आहे ते हे सगळे तरुणी जे आहेत ते जल्लोष करतायत। मोठा पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र भारत जो आहे तो तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपमध्ये विश्वविजेता झाला आहे आणि त्याचा आनंद उत्साह जो आहे तो पुण्यात या सगळ्या तरुणाईमध्ये पाहायला मिळतोय। 5 ओव्हर कमी असताना जे आहे ते तरुणाई जे आहे ते या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर हे सगळे तरुणाई जे आहे ते जल्लोष करत आहे, उत्साह आहे। अनेक क्रिकेट काय भावना माझी अशी आहे की राया हिंदुस्थान आहे, राया हिंदुस्थान। घरात घुसलून मारलाय, त्यांना मारलं सगळ्यांना। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हा आनंद आहे तो भारत विश्वविजेता झाला आहे आणि त्या विश्वविजेत्यामध्ये प्रत्येक भारतीय तरुणी जे आहेत ते सगळे पाहायला मिळत आहेत। फटाक्याची आतिषबाजी जी आहे ती होती आहे, पेढे वाटले जात आहेत आणि प्रत्येकजण एक आनंद आणि उत्साह जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। आपण पाहतो एकीकडे मुंबई, पुणे, नाशिक सगळीकडेच खरं तर क्रिकेटचे सगळे चाहते अक्षरशः हा विजय सेलिब्रेट करतायत। टीम इंडियाचा विजय हा साजरा केला जातोय आणि भारताने जे 256 धावांचं लक्ष्य समोर उभं केलं होतं, एवढा मोठा रन्सचा डोंगर जो उभा केला होता तो काही न्यूझीलंडला पार करता आला नाही आणि तो पार करता करता न्यूझीलंडचा संघ गारद झाला। टीम अख्खी गडगडली, सगळा डाव संपला आणि टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा हे विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे आणि सलग दुसऱ्यांदा भारतानं T20 विश्वचषक हा जिंकलेला आहे। भारतानं न्यूझीलंडला पराभवाची अक्षरशः धूळ चारलेली आहे आणि त्याचाच हा उत्साह। खरं तर कुठली क्रिकेट मॅच असली आणि टीम इंडियाचा सहभाग असला तर सगळ्या भारतभर हेच दृश्य दिसतं आणि जेव्हा टीम इंडिया विजयी होते आणि आता तर T20 वर्ल्ड कप टीम इंडियानं जिंकलेला आहे, सलग दुसऱ्यांदा हा वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला आणि त्यामुळे भारताचा क्रिकेटचा धुरंधर ठरलेला आहे। टीम इंडियातले सगळे हे प्लेयर्स जे आहेत हे चांगल्या फॉर्ममध्ये होते आणि त्यामुळे भारताचा विजय हा आता साजरा केला जातो। The victory. What do you have to say? I was in Ahmedabad when we lost the last time. What more can one say? But on top of that, my Thiruvananthapuram boy Sanju Samson is again the hero. It's been a terrific birthday present for my birthday tomorrow. And meanwhile, we're celebrating this evening on this great occasion. तर आपण पाहतोय आता वेगवेगळ्या क्षेत्र। What a match! मेरा नाम आयुष जैन है। मैंने 50,000 रुपए में ब्लैक में टिकट लिया, पूरा पैसा वसूल हो गया, टोटल पैसा वसूल। ऑसम मैच, ऑसम, व्हाट अ मैच। मेरा नाम आयुष जैन है। मैंने 50,000 रुपए में ब्लैक में टिकट लिया, पूरा पैसा वसूल हो गया, टोटल पैसा वसूल। ऑसम मैच, ऑसम। संजू सैमसन की बैटिंग और बुमराह की बॉलिंग जो कि भारत को जीत दिलाया है। बुमराह की बॉलिंग 4 विकेट
संजू सैमसन की बैटिंग और बुमराह की बॉलिंग जो कि भारत को जीत दिलाया है। बुमराह की बॉलिंग 4 विकेट और संजू सैमसन की बैटिंग। संजू हो, बुमराह हो, ईशान किशन, संजू सैमसन, अभिषेक शर्मा सारी पारी में नहीं चला, पर आज फाइनल था। बेस्ट ऑफ इनिंग उसकी, जो उसका 52 रन लगा है, 52 रन आज उसका लगा है। बहुत बढ़िया रन मारा है उसने, 250 की स्ट्राइक रेट से आज उसने खेला है। इंडिया इंडिया। तर आपण पाहतोय आता यानंतर टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि विराट कोहलीनं सुद्धा आता टीम इंडियाचं अभिनंदन केलेलं आहे या ऐतिहासिक विजयाबद्दल। व्हॉट अ विक्ट्री असं म्हणत विराट कोहलीनं टीम इंडियाला या विजयाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। अहमदाबादमधली मॅच आणि टीम इंडियाचा विजय हा अत्यंत आनंददायी क्षण असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आणि टीम इंडियाचं अभिनंदन सुद्धा केलंय। तसंच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सुद्धा टीम इंडियाचं अभिनंदन केलंय त्यांच्या या विजयी कामगिरीबद्दल। तर 3दा T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरलेला आहे आणि संजू सॅमसनची 89 धावांची दमदार खेळी तसंच बुमराची कमालची बॉलिंग, या एकदम धमाकेदार बॉलिंग या सगळ्या आधारावर अभिषेक शर्माची यशस्वी खेळी धावांची या सगळ्याच्या जोरावर टीम इंडियानं हा विजय मिळवलेला आहे। तसंच सुरुवातीच्याच काही अवर्समध्ये खरं तर न्यूझीलंडचा अर्धा संघ 5 विकेट जवळपास गेल्या होत्या। इंडिया फाइनल्स जीत गई, बहुत बढ़िया लग रहा है। Abhishek and Samson played so well, and both of them played astonishing innings. So I'm very happy to see them forming again and second consecutive World Cup in our home. Come पूरी टीम किसी एक के ऊपर सर पे हम ताज नहीं बांध सकते। जब तक टीम काम नहीं करती एक साथ, टीम स्पिरिट नहीं होती, कभी कोई टीम जीत नहीं सकती। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस भी है, बिल्कुल हम महिलाओं के लिए एक बहुत बड़ा तोहफा है, और क्योंकि महिला क्रिकेट भी हम देखते हैं कि अब बहुत जोरों शोर से देखा जाता है, तो हमारे लिए ये भी बहुत प्राउड की बात है। और हमारे भाइयों ने हम बहनों के लिए बहुत बड़ा गिफ्ट दिया है तो महिला दिवस पे, तो वी आर वेरी शिवाजी पार्क मैदान म्हणजे क्रिकेटची पंढरी आणि या क्रिकेटच्या पंढरीवरती हे सगळे क्रिकेटचे वारकरी जमा झालेले आहेत आणि फुल एन्जॉय जल्लोष त्यांचं चालू आहे। भारताच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। मित्रा, कोणाचा परफॉर्मन्स आज चांगला वाटला, कोणामुळे आज मॅच जिंकली? आज आपण जे जिंकलोय ते अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ऑल ओव्हर टीम इंडिया, हे सगळं श्रेय जातं आपल्या सगळ्या टीमच्या प्लेयर्स लोकांना, आणि आपण जिंकलो आणि आपले सपोर्टर्स। तर भारत माता की। आपण काही महिलांकडे जाणार आहोत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा टीम इंडियाचं अभिनंदन केलेलं आहे या विजयासंदर्भात। हा जो विजय टीम इंडियानं मिळवलेला आहे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर, याबाबत नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत। टीम इंडियाचं मनापासून अभिनंदन केलेलं आहे। भारतानं न्यूझीलंडला T20 वर्ल्ड कपमध्ये नमवलेलं आहे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा टीम इंडियाचा विजय देशभरात सेलिब्रेट केला जातोय आणि T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं चॅम्पियन ठरलेला आहे आणि टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय। न्यूझीलंडवर अक्षरशः 96 धावांनी विजय मिळवलेला आहे। टीम इंडियानं अक्षर पटेलनं 3 विकेट्स घेतल्या, जसप्रीत बुमराहनं सुद्धा दमदार बॉलिंग केलेली आहे आणि त्याची गोलंदाजी अक्षरशः चमकदार ठरलेली आहे। 4 विकेट्स जसप्रीत बुमराहनं घेतल्यात आणि त्यामुळे हा विजय अधिक सोपा होत गेला टीम इंडियासाठी। तसंच सचिन तेंडुलकरनं सुद्धा आता एक्सपोस्ट करत विनिंग द वर्ल्ड कप ट्वाइस इज अ रो आणि द फर्स्ट टाइम एनी टीम हॅज डन
सो T20 फॉर्मॅट आणि या सगळ्या विजयाबद्दल व्हॉट अ फंटास्टिक परफॉर्मन्स असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं म्हटलेलं आहे. तर यानंतर परत जाऊया न्यूजरूममध्ये. आमची प्रतिनिधी अनुष्का आमच्यासोबत आहे. अनुष्का, हा जल्लोष आणि तिसऱ्यांदा हा विजय आहे खरं तर भारताचा, आणि सलग दुसऱ्यांदा अशा प्रकारे विजय मिळवणं हे खरं तर सोपं नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅट्समन तर आहेत, मात्र भारतीय गोलंदाजांची बॉलर्सची कामगिरीसुद्धा तितकीच महत्त्वाची आणि निर्णायक ठरली या मॅचच्या विजयासाठी. नक्कीच अक्षर पटेलने 3 विकेट मिळवल्या आहेत, त्यासोबतच जसप्रीत बुमराहने 4 विकेट मिळवल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त प्रत्येक गोलंदाजाला 1-1 विकेट मिळाली आहे. त्यामुळे गोलंदाजांनी पुरेपूर त्यांचे पूर्ण ताकद लावली आहे सामन्यात. त्याशिवाय फिल्डिंगसुद्धा भारताची खूप मजबूत होती, खूप चांगली फिल्डिंग केली आहे. आपण आज कॅचेस पकडले आहेत अधिकतर, त्यामुळे गोलंदाज आणि फिल्डर्सला सुद्धा तेवढंच श्रेय जातं जेवढं आपण फलंदाजांना देऊ इच्छितो. आता सामना खरं तर हा फायनलसारखा वाटला नाही, कारण की न्यूझीलंड हा संघ लवकर ऑल आऊट झाला. त्यामुळे अशी अतितटीचा सामना जो उपांत्य फेरीसारखा झाला होता तसा अंतिम फेरीचा सामना मात्र झाला नव्हता. भारताला विजय मिळालाच होता, त्यांचा अर्धा संघ गारद झाला. तेव्हाच कुठेतरी असं वाटत होतं की आता न्यूझीलंड हा एवढा मोठा संघ एवढा मोठं लक्ष गाठू शकेल की नाही. तरी मिचेल सँटनर खेळत होता, पण तरीसुद्धा भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा तशी चांगली कामगिरी केली. जसप्रीत बुमराह जे आपण म्हटलं होतं की भारताला मिळालेलं हे सोनेरी नाणं आहे जसप्रीत बुमराह, आणि त्याने पुन्हा एकदा अंतिम फेरी ते सिद्ध करून दाखवलं की तो सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे भारताचा. हे पुन्हा एकदा त्याने म्हणून दाखवलं आहे. जसा मोहम्मद सिराज म्हणत होता की वी ओनली बिलीव्ह इन जस्सी भाई, हे त्याने सिद्ध करून दाखवलं आहे की T20 विश्वचषकात काय, तर एकंदरीतच भारतीय संघ आणि आम्ही सगळेच वी ओनली बिलीव्ह इन जस्सी भाई. नक्कीच. आणि खरं तर अनुष्का, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो धावांचा डोंगर टीम इंडियानं उभा केला होता, 255 धावा केल्या होत्या, आणि पहिल्यांदाच कुठेतरी T20 वर्ल्ड कपच्या फॉर्मॅटमध्ये एवढ्या उंच धावांचा डोंगर उभा राहिला होता. नाही, आपण रेकॉर्ड सेट केला आहे वर्ल्ड कप फायनलमध्ये एवढं मोठं लक्ष ठेवून. हा पहिल्यांदा झालं आहे असं की आपण एवढा मोठा रेकॉर्ड सेट केला आहे. याआधी याच T20 विश्वचषकात झिम्बाब्वे विरुद्ध आपण एवढं मोठं लक्ष ठेवलं होतं. त्यानंतर आता फायनलमध्ये एवढं मोठं लक्ष ठेवणं हा बहुतेक पहिल्यांदाच असं झालं असेल की आपण एवढं मोठं लक्ष ठेवलं आहे कुठल्याही संघासमोर. पण याआधी झिम्बाब्वेच्या सामन्यात याच विश्वचषकात हे झालं आहे, आणि अंतिम फेरीत हे होणं कदाचित हे पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की आपण एवढं मोठं लक्ष ठेवलेलं आहे, जे न्यूझीलंडला नंतर गाठणं शक्य नाही झालं. अनुष्का, थोडंसं थांबवते तुला, आपण परत बोलूयास. मात्र सध्या आपण जाऊया, जो सेलिब्रेशन मोड सडनली ऑन झाला ना त्याच्याकडे. आपण जल्लोष बघतोय. आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सुद्धा तिथे दिसतात. टीम इंडियाच्या सगळ्या या फॅन्स बरोबर पंकज दळवी सुद्धा बोलतात, आणि ते सुद्धा अर्थात भारतीय आहेत, पत्रकार आहेत आणि क्रिकेटचे एवढे मोठे फॅन आहेत. अर्थात टीम इंडियाचा विजय जो आहे तो सेलिब्रेट करणं हे बनतंच, आणि त्यामुळे मोठा जल्लोष देशभरात साजरा होतोय. अहमदाबादच्या स्टेडियमवरचा, नरेंद्र मोदी स्टेडियमवरचा हा विजय भारताचा, आणि टीम इंडियानं न्यूझीलंडला अक्षरशः धूळ चारलेली आहे. टीम इंडिया भारत सलग तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन ठरलेला आहे. आपण पाहतोय अमित ठाकरे शिवतीर्थावरचं हे सगळे व्हिज्युअल्स आपण पाहतोय, आणि शर्मिला ठाकरे, राज ठाकरे यांच्या पत्नी सुद्धा दिसतात. तसंच टीम इंडियाचा विजय इथे सुद्धा शिवतीर्थावर सेलिब्रेट केला जातोय.